Write the symbolic form. Question 4. Write the symbolic form of the following switching circuit. Construct its switching table and interpret it. तर आपण यातला आता पहिला प्रॉब्लेम बघूया. नाव लेट अस सी फर्स्ट प्रॉब्लेम. इट इज गिवन दॅट स्विचिंग सर्किट इज गिवन. This is output to the battery and this is input from battery. Switch S1, switch S2 dash, switch S1 dash, and this is what your S2, correct? Now answer. Let P the switch S1 is closed. Q the switch S2. Negation P the switch S1 dash. Negation Q the switch S2 dash. निगेशन पी निगेशन क्यू नाही लिहिलं ते पण चालेल, मला पहिलेच सांगितलं आहे. आता याचा आपण काय करूया, सिम्बॉलिक फॉर्म करूया, करेक्ट. मग देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म of the given circuit is सर्किट बघूया आपण. आता या ठिकाणी थोडा आपण रफ मेडियन फिगर काढतोय, रफ म्हणून. बघा या टाईप आहेत S1, यामध्ये आहेत S2 डॅश, इथं आहे तुमचा S1 डॅश, या ठिकाणी आहे तुमचा काय S2, करेक्ट. मग बघा पहिले लिहून घेऊया या ठिकाणी रफमध्ये. S1 आहेत म्हणजे तुमचा काय आला, P आला. त्याला सिरीजमध्ये कोण आहेत, S2 डॅश. सिरीज म्हणजे काय झालं, कंजम्पशन. निगेशन Q. हे परत यांना सिरीजमध्ये काय झालं, परत ए. आणि S1 डॅश आहेत म्हणजे निगेशन P आणि कंजम्पशन Q, कारण हे कसे तुमचे सिरीजमध्ये काय झालं, कंजम्पशन Q. कळलं. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, सर्किटचं हे लिहून घेऊया. सिम्बॉलिक फॉर्म P or negation Q or negation P
what this is your Q. मग therefore आता switching table. Switching table. टेबल टेबल काढून घ्या. आता पी आणि क्यू दोन स्टेटमेंट तुमचे किती येईल होतं 4च येतील. This is your P, Q, negation P, negation Q, P conjunction negation Q, negation P conjunction Q. शेवटचा तुमचा पूर्ण यायचा. झाला तुमचा स्टेटमेंटसाठी 1 2 3 and 4. Okay, now this is your what? P, Q, negation P, negation Q. You can take this bracket P, negation Q, negation P, conjunction Q, and P disjunction negation Q, disjunction negation P, conjunction Q. 1 1 1 0 0 1 0 0 negation P, 0 0 1 1 negation Q, 0 1 0 1. करेक्ट. आता P हा घ्या आणि निगेशन Q यांचं काय तुमचं डिसजंक्शन आहे. म्हणजे 0 1 चा 1 1 1 चा 1 0 0 चा 0 आणि 0 1 चा 1. ओके. देन निगेशन P कंजंक्शन Q 0 1 चा 1 सॉरी 0 0 0 चा 0 1 1 चा 1 1 0 चा 0. करेक्ट. मग आता ह्या दोघांचं काय तुमचं डिसजंक्शन आहे ह्या आणि ह्या कॉलमचं 1 0 1 1 0 1 0 1 1 1 0 1 आले सगळे सगळे ट्रू आले. मग बघा या ठिकाणी कन्क्लुजन तुम्ही काय इंटरप्रिट करा नेक्स्ट याच्यामध्ये द लॅम्प विल ग्लो the lamp will glow irrespective of the status of the switches. म्हणजेच या ठिकाणी बघा स्विचेसची कंडिशन कशी असू द्या सॉरी शेवटी सगळे 1 आले म्हणजे लॅम्प कसा असेल ग्लो असेल. तर कसं असू द्या कंडिशन बघा पण लॅम्प कसा होईल ग्लो कुठला ओपन किंवा क्लोज लॅम्प कसा होईल ग्लो होईल. ओके. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन S1
S1, S1 dash, S2 dash, S1, S2. Lamp, positive to negative. Current. Answer. Let P, the switch S1, Q, the switch S2, negation P, the switch S1 dash, negation Q, the switch S2 dash. मग आता symbolic form. Therefore, the symbolic form of the given circuit is पहिला यस म्हणजेच काय आला तुमचा पी, नंतर तो कोणाला आहेत पॅरलल S1 डॅश S2 डॅश म्हणजेच पॅरलल, पण ते दोघं कसे तुमचे सिरीजमध्ये. S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ पी, सिरीजमध्ये निगेशन ऑफ क्यू, आणि हे सर्किट परत कशाला पॅरलल आहे, सॉरी S1 आणि S2 ला, ते पण कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. मग हे पॅरलल S1 काय तुमचा P, सिरीज काय आला तुमचा Q. ओके, मग आता याचा स्विचिंग टेबल. परत P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. एक, दोन, तीन आणि चार. इथं काय आला तुमचा P, Q, निगेशन P, निगेशन Q, याच्यासाठी घ्या एक, नंतर त्याला P घ्या. एक मिनिट जरा छोटेच काढूया. P, Q, निगेशन P, निगेशन Q, त्याच्यानंतर निगेशन P, कंजंक्शन निगेशन Q, नंतर हा पूर्ण घ्या, त्याच्यानंतर हा शेवटचा घ्या, आणि शेवट तुमचं पूर्ण ॲन्सरसाठी घ्या. P, Q, निगेशन P, निगेशन Q, निगेशन P, कंजंक्शन निगेशन Q, P, डिसजंक्शन निगेशन P, कंजंक्शन निगेशन Q, नंतर P, कंजंक्शन Q, अगेन P, डिसजंक्शन negation P, conjunction negation Q, or P and Q. Okay, then 1 1
1 0 0 1 0 0 negation of p. 0 0 1 1 negation of q. 0 1 0 1. Okay, again p negation p negation q conjunction आहे तुमचा and आहे 0 0 0 1 0 0 1 0 1 0 1 1 1. Okay, again p conjunction disjunction हा घ्यायचा आता या ठिकाणी बघा पी आणि हा तुमचा काय आला तुमचा तो 1 0 कंजंक्शन मध्ये 1 0 1 1 0 1 0 0 0 and 0 1 1. Okay, then next p conjunction q p and q 1 1 1 1 0 1 0 1 1 0 0 0. लास्ट आता ह्या दोघांचं काय तुमचं डिसजंक्शन 1 1 1 1 1 this is p and q, sorry, p and q. याचं आणि याचं करायचं आहे का 1 0 1 त्यानंतर 1 0 कंजंक्शन 0 0 0 0 1 0 0. ओके, अगेन आता मग 1 1 दिस इज युअर 1 1 0 1 0 0 0 0 1 सॉरी 1 0 याच्यामध्ये आहे का दोघं सारखे नाही आहे कुठलेच ट्रू आहे कुठलेच फॉल्स नाही याच्यात एक 3 ट्रू आणि एक फॉल्स आहे मग काय करावं लागेल बघा या ठिकाणी ॲन्सरमध्ये इरिस्पेक्टिव्ह of the status of the switches the lamp will not glow when switches S1 is off and S2 is on, otherwise sorry off, otherwise it will otherwise it will glow. आता S1 आणि S2 बघा कसा होईल एक मिनिट या ठिकाणी बघा तुमचा S1 काय झाला ऑफ S2 काय झाला ऑन ज्यावेळेस S1 ऑफ असेल आणि S2 ऑन असेल त्यावेळेस सर्किट कसा असेल ऑफ अदरवाइज इट विल ऑन बघा इथे ऑन असेल इथे ऑन असेल इथे काय होईल ऑफ आहे लक्षात नेक्स्ट होमवर्क है
होमवर्क व्यवस्थित करा जरा केअरफुली, सोपं आहे खूप. S1, S2 dash, S3 dash, S1, S2, S3, lamp L, current. आता यातला एक शेवटचा टॉपिक आहे प्रॉब्लेम नंबर 5. तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मॅट्रिसेस ऑफ पार्ट 1 सर 2. ओके, पण लक्षात घ्या उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला 5वा प्रॉब्लेम झाल्यानंतर लगेचच त्याच्या खाली मी टॉपिक टेस्ट देणार आहे. लक्षात, ते टॉपिक टेस्ट तुम्ही घरी द्यायचे आहे. ओके, बाय.